Hello dear students, subject is strength of materials. Practical title is determination of direct stress, bending stress and the resultant stresses for a given practical approach. आता आपल्याला एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल कन्सिडर करून त्याच्यामध्ये किती स्ट्रेसेस ॲक्ट होणार आहेत, मग डायरेक्ट स्ट्रेस किती आहे, बेंडिंग स्ट्रेस किती आहे आणि रिझल्टंट स्ट्रेस किती ॲक्ट होतो आहे, ह्याच्या सगळ्यांच्या मॅग्निट्यूड्स फाइंड आउट करायच्या आहेत. ओके. In the strength of materials, we need to understand how objects react to various forces. The behavior of material to axial loading, pure bending and direct stresses and combined bending is different. आपण या सब्जेक्टमध्ये आपले ऑब्जेक्ट्स व्हेरियस टाईप्सच्या फोर्सेसला कसे ॲक्ट होतात, कसे रिॲक्ट करतात, तर ते आपल्याला स्टडी करायचं असतं. सो दॅट आपण त्याकरता प्रॉपर सुटेबल मटेरियल सिलेक्ट करू शकतो, जेणेकरून आपले जे काही स्ट्रेसेस आहेत ऑब्जेक्टवरती येणारे ते मिनिमाइज होतील आणि आपलं डिझाईन सेफ होईल. इट इज डिफिकल्ट टू मेजर द कंबाईन इफेक्ट ऑफ डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेस बाय experimental setup. Hence we incorporated analytical approach to direct stress, bending stress and resultant stress of mechanical elements. With the help of experimental setup, हे थोडीशी प्रोसेस कठीण आहे की डायरेक्ट स्ट्रेस पण कॅल्क्युलेट करणं, बेंडिंग स्ट्रेस आणि रिझल्टंट स्ट्रेस. सो आपण याच्यामध्ये ॲनालिसिस करणार आहोत, ॲनालिटिकल ॲप्रोच आपण यूज करणार आहोत. न्यूमरिकल मेथड आपण इथे वापरून stresses calculate करूया. Then objective of this practical is to become familiar with the components like C-clamp, hook, offset links, hacksaw frame etc. and analyze the effect of direct loading and eccentric loading and their stress distribution pattern. म्हणजेच आता हे जे काही कंपोनंट्स आहेत, सी क्लॅम्प आहे किंवा हुक्स आहेत किंवा हॅकसॉ, बेंच वाईज, हे जे काही आहेत त्याच्यावरती इसेंट्रिक लोड पण ॲक्ट होत असतो. नंतर त्यामुळे आपण त्यामध्ये येणारे स्ट्रेसेस कॅल्क्युलेट करणार आहोत. तर याकरता लागणाऱ्या बेसिक कन्सेप्ट आहेत ॲक्शियल लोड, इसेंट्रिक लोड, इसेंट्रिसिटी. त्या आता आपण वन बाय वन बघूया. Axial load. When load is acting along the longitudinal axis of the column, it produces direct stress in the column. आता ॲक्शियल लोड म्हणजे काय, जेव्हा लोडची लाईन आणि त्या ऑब्जेक्टचा ॲक्सिस कोइन्साइड होईल तर त्या टाईपच्या लोडला आपण ॲक्शियल लोड असं म्हणतो. जसं की इथे आपण बघा, ही जी डायग्राम आहे ती डायरेक्ट लोडिंगची डायग्राम आहे किंवा ॲक्शियल लोडिंगची डायग्राम आहे. हा जो फोर्स आहे, ही जी फोर्स लाईन आणि या ऑब्जेक्टची सेंटर लाईन कोइन्साइड झालेली आहे, त्यामुळे या पी लोडला आपण ॲक्शियल लोड म्हणू शकतो किंवा डायरेक्ट लोड म्हणू शकतो. आणि यामुळे ॲक्ट होणारे जो काही स्ट्रेस असेल त्याला आपण डायरेक्ट स्ट्रेस असंही म्हणू शकतो. देन इसेंट्रिक लोड. अ लोड whose line of action does not coincide with the axis of column, then it produce direct and bending stress in the column. जेव्हा आता अशा प्रकारचा इसेंट्रिक लोड असतो, म्हणजेच ही जी आता इथे लोड दिसतो आहे तुम्हाला, ओके, पण ॲक्च्युअली इसेंट्रिक लोडिंगमध्ये सर्टन डिस्टन्सवरती, दॅट इज ई डिस्टन्सवरती लोड ॲक्ट होत असतो आणि ती जी लोडची लाईन आहे म्हणजे ही लाईन, लोड लाईन आणि ॲक्सिस लाईन ती मॅच होत नाही किंवा कोइन्साइड होत नाही. अशा टाईपच्या लोडला काय म्हटलं जातं, इसेंट्रिक लोड. आणि या लोडमुळे त्या ऑब्जेक्टमध्ये डायरेक्ट स्ट्रेस तर ॲक्ट होतातच, पण त्याचबरोबर बेंडिंग स्ट्रेस देखील ॲक्ट होतात. इसेंट्रिसिटी. द हॉरिझॉन्टल डिस्टन्स बिटवीन लॉन्जिट्युडिनल ॲक्सिस ऑफ कॉलम अँड द लाईन ऑफ ॲक्शन ऑफ लोड. आता ही जी इसेंट्रिसिटी आहे ती काय, तर लोड लाईन आणि सेंटर लाईन यामधलं जे काही डिस्टन्स आहे त्याला आपण इसेंट्रिसिटी असं म्हणू शकतो. त्याचं युनिट आहे mm. ओके, ते डिस्टन्स असल्यामुळे mmमध्ये इंडिकेट केली जाते. देन वेन द शॉर्ट कॉलम इज सब्जेक्टेड टू ॲक्शियल कॉम्प्रेसिव्ह और टेन्साईल फोर्स ओनली, डायरेक्ट स्ट्रेस इज प्रोड्यूस इन द कॉलम. म्हणजे जेव्हा फक्त ॲक्शियल टेन्साईल किंवा कॉम्प्रेसिव्ह लोड ॲक्ट होत असतो तेव्हा फक्त डायरेक्ट स्ट्रेस त्या मेंबरवरती ॲक्ट होईल, दॅट इज सिग्मा 0 इज इक्वल टू P/A. Eccentric load produces
both stresses, that is direct stress and bending stress. जेव्हा इसेंट्रिक लोड असतो तेव्हा ऑब्जेक्टवरती डायरेक्ट स्ट्रेस पण ॲक्ट होतो आणि त्याचबरोबर बेंडिंग स्ट्रेससुद्धा ॲक्ट होतो. तर ही जी डायग्राम आहे ती दोन्ही टाईपचे लोड आपल्याला इथे दाखवते आहे. आता इथे फॉर्म्युला दिलेला आहे. दोन्ही स्ट्रेसचं युनिट हे न्यूटन पर mm² मध्ये आहे. पहिला जो लोड आहे तो आहे पहिला जो स्ट्रेस आहे तो आहे डायरेक्ट स्ट्रेस. त्याचा फॉर्म्युला आहे σ0 = P/A आणि त्याचं युनिट जे आहे ते न्यूटन पर mm². देन सेकंड जे आहे दॅट इज बेंडिंग स्ट्रेस σb = M/Z M × Y/I. तर ह्या फॉर्म्युल्यामध्ये काय चेंज केलं आहे, ह्या झेडच्या ऐवजी आपण टाकलं आहे I/Y. त्यामुळे आपल्याला बेंडिंग स्ट्रेसचा हा सिंपल फॉर्म्युला मिळतो. आता प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा, आपलं हे जे प्रॅक्टिकल आहे ते त्याचा मिनिंगच असा आहे किंवा त्याचा आउटकम काय असणार आहे की आपल्याला मॅक्झिमम आणि मिनिमम स्ट्रेसेस, रिझल्टंट स्ट्रेसेस फाइंड आउट करायचे आहेत. मग ते कसे स्टेप बाय स्टेप फाइंड आउट करायच्या ह्या स्टेप्स इथे दिलेल्या आहेत. फर्स्ट एक कॅल्क्युलेट द एरिया. जो काही सेक्शन आहे, सेक्शनल व्ह्यू आपण बघितल्यानंतर त्याचे जे डायमेन्शन आहे ते मेजर करून आपल्याला त्याचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. नंतर डिस्टन्स ऑफ लोड फ्रॉम द न्यूट्रल ॲक्सिस. न्यूट्रल ॲक्सिस म्हणजेच काय, सेंटर लाईन, इन जनरल सेंटर लाईन. देन कॅल्क्युलेट मोमेंट ऑफ इनर्शिया. जे काही स्टँडर्ड फॉर्म्युलेज आहेत मोमेंट ऑफ इनर्शियाचे ते वापरून आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे. देन मोमेंट, बेंडिंग मोमेंट ड्यू टू इसेंट्रिक लोड. तर मोमेंट कशी फाइंड आउट करतात, P × E, दॅट इज लोड × इसेंट्रिसिटी. सो या पद्धतीने आपल्याला मोमेंट काढायची आहे. त्याचं युनिट असणार आहे Newton-mm, न्यूटन mm. ओके. देन कॅल्क्युलेट डायरेक्ट स्ट्रेस आणि बेंडिंग स्ट्रेस. हे फॉर्म्युले मागच्या स्लाईडमध्ये आपण बघितले होते. ओके. आणि त्यानंतर आपल्याला रिझल्टंट स्ट्रेस काढायचा आहे, मॅक्झिमम स्ट्रेस आणि मिनिमम स्ट्रेस. तर σ0 + σb हा आहे मॅक्झिमम स्ट्रेस आणि σ0 - σb हा आहे मिनिमम स्ट्रेस. आता मी काही फील्ड ॲप्लिकेशन्स काही इथे दाखवले आहेत. इसेंट्रिक लोडिंग. ओके. तर हा जो पहिला तुम्हाला दिसतो आहे ऑब्जेक्ट तो आहे हुक. ओके. त्याच्यामध्ये जो लोड ॲक्ट होणार आहे तो या पॉईंटला ॲक्ट होईल. जे काय आपण आता वस्तू त्यामध्ये हँग करणार. आता हुक जनरली हँगिंगसाठीच यूज केले जातात. आपण एखादं ऑब्जेक्ट किंवा लोड इथे हँग करणार, त्यामुळे इसेंट्रिक लोड तिथे ॲक्ट होत असतो. देन सी क्लॅम्प. सी क्लॅम्पमध्ये आता हे जे दोन फ्लेंज दिसत आहेत त्या फ्लेंजमध्ये तो ऑब्जेक्ट फिक्स केला जातो आणि हा जो इथे प्रोव्हाइड केलेला आहे तो स्क्रू आहे. जसं काही त्या ऑब्जेक्टची लेंथ असेल, जशी आपल्याला जेवढी रिक्वायर्ड आहे त्यानुसार तो फिक्स आपण इथे करायचा असतो. देन धिस इज बेंच वाईज आणि धिस इज हेक्सा फ्रेम किंवा हॅकसॉसुद्धा आपण याला म्हणू शकतो. तर काही ऑब्जेक्ट कट करण्यासाठी जनरली कार्पेंट्रीमध्ये अशा टाईपची फ्रेम यूज केली जाते वूड कट करण्यासाठी. आणि बेंच वाईज हे ऑब्जेक्ट होल्डिंग डिव्हाइस आहे. जनरली वर्कशॉप्समध्ये, स्मॉल स्केल इंडस्ट्रीजमध्ये असे सिंपल बेंच वाईज वापरले जातात टू होल्ड द ऑब्जेक्ट्स. आता आपण एक ॲक्च्युअल प्रॉब्लेम घेऊया, फील्ड ॲप्लिकेशन. तर सी क्लॅम्प आपण कन्सिडर करूया आणि त्याच्यावरचं ॲनालिसिस करूया. ओके. दिस इज द प्रॉब्लेम. अशा टाईपचे प्रॉब्लेम आपल्याला थेरी एक्झाम्समध्ये पण येणार आहेत. सो हे एका क्वेश्चन पेपरमधूनच मी घेतलेलं आहे हे प्रॉब्लेम. फील्ड ॲप्लिकेशन्स आहे हे. द फिगर शोज द फ्रेम ऑफ screw clamp that is what, C clamp, carrying a load of 4 kilonewton and cross section of the frame having rectangular cross section, width of 60 mm, thickness of 20 mm. Determine resultant stresses for the frame material. या मटेरियलसाठी, फ्रेम मटेरियलसाठी आपल्याला स्ट्रेसेस फाइंड आउट करायचे आहेत. पी आपल्याला दिला आहे 4 किलो न्यूटन. हा कॉम्प्रेसिव्ह लोड आहे. सो
जेव्हा आपल्याला पॉझिटिव्ह व्हॅल्यू मिळेल तेव्हा आपण ती कॉम्प्रेसिव्हच कन्सिडर करायची आणि निगेटिव्ह व्हॅल्यू जेव्हा आपल्याला स्ट्रेसची मिळेल ती टेन्साईल आपण कन्सिडर करणार आहोत फॉर दिस टाईप ऑफ ॲप्लिकेशन. आता बघा इथे त्याचा क्रॉस सेक्शन दाखवला आहे बी आणि हा टी. बी किती आहे, विड्थ 60 mm आणि टी आहे 20 mm आणि इसेंट्रिसिटी जी काही आहे ती आहे 200 mm. तर स्टेप बाय स्टेप आपण हे प्रॉब्लेम सॉल्व करूया. फर्स्ट आहे एरिया कॅल्क्युलेट करणं. सो इथे एरिया कॅल्क्युलेट केलेला आहे. देन डिस्टन्स फ्रॉम न्यूट्रल ॲक्सिस दॅट इज b/2. b/2 हे पहा, हा जो बी आहे त्याचं डिस्टन्स म्हणजे त्याचंच हाफ आपण केलेला आहे. देन मोमेंट ऑफ इनर्शिया काढलेला आहे TB³/12. रेक्टँग्युलरचा स्टँडर्ड फॉर्म्युला असतो की BD³/12. सो आपल्या केसनुसार आपण याला मॉडिफाय केलं आहे. सो आपला फॉर्म्युला आहे TB³/12. सो त्यात व्हॅल्यू टाकल्यानंतर आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया मिळतो आहे 36 × 10⁴ mm⁴. देन मोमेंट काढलेली आहे फोर्स इंटू इसेंट्रिसिटी. त्याची व्हॅल्यू आपल्याला मिळते जवळजवळ 80 × 10⁴ Nm. देन डायरेक्ट स्ट्रेस P/A फॉर्म्युला वापरला आहे. सगळ्या व्हॅल्यूज आपल्याकडे अवेलेबल आहेत. सो आपल्याला डायरेक्ट स्ट्रेस मिळाला आहे 3.33 Nm². आणि त्याच पद्धतीने बेंडिंग स्ट्रेस काढलेला आहे My/I. सो आधीच्या सगळ्या स्टेप्समध्ये आपल्याला ह्या व्हॅल्यूज मिळाल्या आहेत त्या आपण यात टाकल्या आणि आपल्याला फायनल व्हॅल्यू मिळाली बेंडिंग स्ट्रेसची, ती आहे 66.67. नंतर सिग्मा मॅक्स, सिग्मा मीन हे रिझल्टंट स्ट्रेसेस आहेत. तर फॉर्म्युलांमध्ये व्हॅल्यू टाकल्यानंतर आपल्याला सिग्मा मॅक्झिमम मिळतो आहे 70 Nm². पॉझिटिव्ह साईन इंडिकेट्स की तो फोर्स जो आहे तो कॉम्प्रेसिव्ह आहे. आणि सिग्मा मिनिमम जो मिळतो आहे तो -63.34 आणि निगेटिव्ह साईन आलेला आहे कारण इथे बेंडिंग स्ट्रेस जास्त आहे म्हणून. सो निगेटिव्ह साईन हिअर इंडिकेट्स दॅट द minimum stress is the tensile stress. Okay, in this way we have completed the practical. So thank you.